निश्चित गेला ना ते खरोखर जाईल जाऊन जा खरोखर डायरेक्ट मारून गेलो बाबा 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 या रोशमोर टाईट घे व्हिडिओ. तर नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा फिशिंगचा प्लॅन केलं आणि संध्याकाळचे 4 वाजलेत, कंप्लीट 4 वाजून 5 मिनिट झालेत आणि आता आपण चालू आहे पाठम फिशिंगसाठी. तर बालू सेटअप रेडी करतोय. बालूकडे क्रोकोडाईलचा रॉड आणि माझ्याकडं डायवा डिवेव, हा आपला पूर्ण सेटअप रेडी आहे. तर आता आपण निघू आणि स्पॉटवर पोहोचल्यावर व्हिडिओ कंटिन्यू करू. तोपर्यंत मित्रांनो कीप वॉचिंग. तर मित्रांनो आपण स्पून मागवलेले ते पण आपले काल डिलिव्हर्ड झालेत आणि हे बघा बिनकामाची धावपळ आले. त्या पिशवीत काय आणलंय? चिंबोऱ्या आदिवासी भेटलेली मध्ये तर चिंबोऱ्या आणल्या. फक्त गॉगल वगैरे घालून आलाय. हातामध्ये एक क्वार्टर आहे. तर मित्रांनो आता लोकेशनवर जाऊन दाखवतो तुम्हाला. तू नवीन लावतोय का? बघतो लावून. बघू स्पून दाखव. चल अक्षय पाटीलची फिशिंग बघा बघतो तुम्ही. तर मित्रांनो एक मासा हुक झालाय, छोट्या साईजचा आहे, जवळजवळ 200 ग्रॅम होईल असं वाटतं मला स्पूनवर. वरती घे जरा दाखवायला. घे वरती घे, घे वरती घे. 4 बकरी घाली भू. अक्षय पाटील आलाय ना, तर नादच आहे अक्षय पाटील. पब्लिक ज्यादा आहे, मछली कम आहे. किती पण मोठा मासा असला तरी तुझ्या हातान कसला मासा ठेव इतकुसा असते. अरे असं सुरू कसं मध्ये आला. पहिला गेला आला काटा मारील म्हणते. घे घे घे, चल घे तू घे. बालू बोलतो म्हणून पळतो. बालूचं नाव नको घेऊ. बघा तर आज मित्रांनो बिग साईजचा शिवडा भेटलाय. गवतान गेला तुम्हाला सांगते तरी बालू बोल जा ना पाण्यात. एक गवतामध्ये अटकलाय बघा. सुटला काय? मित्रांनो ज्या मोठी साईज आहे, जवळजवळ 1-1.5 किलोच्या आसपास आहे. पण मासा आता लागला बघा, रॉडवर स्ट्राईक बघा आणि मासा गेला कवचाच्या खाली. आता काढायचा कसा हा आपल्या समोर मोठा प्रश्न आहे. प्रश्न नको निर्माण करू, आपला सुटका कर त्याची इकडे बाहेर. असा प्रश्न नको, बालू बिलू नको हाक मारू. अक्षय पाटीलला बोलो. आता आलेला आमचा बकेट ऑन हा जाईल पाण्यानं काढली तो मासा. लय मोठा बोलू हे पटकन. हे बाजूला चल बक्या मोठा एकदम. हे बाजूला जा 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 उतर जा बोलू. बघू जा निसय तू करू. रॉड आण. तिकडे असेल ना. घे रोशन भाऊ. तर मित्रांनो चांगल्या साईडचा मासा हुक झालाय आता आपल्याला. बालू पुढा, बालू पुढा, बालू तसा नको, झाडांच्यात गेला तर निघणार नाही. तर मित्रांनो चांगल्या साईजचा मासा आहे. आता बालू मी जाऊ का पुढे? पॅन्ट भिजल पण न जाऊ का? ते इकडे चल, मी आणतो. ते इकडे दे, इकडे दे. मासा आहे वाटतं, गल गुतलाय. अरे गल अडकलाय तर भिजन रे.
मोबाईल नाही ना दुसरा मोबाईल तुझ्या काय ना हे आम्ही जाऊ का पुरं मला पुरं एवढा टाक निघला व्हिडिओ प्रॉपर घे हा प्रॉपर आहे गेला शिट यार आहे हाय हान बोलू नितान नितान साईडला अरे हा ना रे साईज मोठी आहे व्हिडिओ घे प्रॉपर प्रॉपर आहे रॉड या कर मुंबईचा बाकी 5 किलोचं आहे काय काय ड्रॅग करतो मग रॅक ना तो बाहेर काढ मारत आला अरे इकडे आठवशी पहिला बाहेर काढ नंतर व्हिडिओ करू त्याची हे शीट घ्याला नंतर खरोखर जाईल जाऊन जा रुकर डायरेक्ट मारून गेलो बाबा 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 या रोशमवर टाईट घे व्हिडिओ घे मी त्याला डायरेक्ट वरती घेतो व्हिडिओ घे व्हिडिओ साठी जेवढा आहे रोशम भाऊ लय मोठा आहे आपण विकू व्हिडिओ प्रॉपर घे प्रॉपर आहे डायरेक्ट व्हिडिओ आले थांबलो ना असं बोलू काय रोड साईडला ए याला 5 हजार विकू पण वेळेला आता आला बाहेर 5 हजार विकू बाकी आमचा डॉल आला रे अक्षय पाटील आलाय म्हणून सक्सेस झालाय इकडे बघ अक्षय पाटील बाकी आमचा डॉल आला रे हे बाकी आमचा फायनली लय मोठा चिवडा लागला अक्षय पाटीलला यांना काय नसतं जमला मी आहे म्हणून तर मित्रांनो बघा हे बोलू घे माझ म्हणायचं घरी जाय कसं आहे त्यातला गावचं जाऊन नीट पकड तर मित्रांनो बघा. प्रॉपर हुक झालाय बघा 2 हुक परफेक्ट बसलेत निघायचे चान्सेस नव्हते पण गवतामध्ये मला जशी भीती होती का जायला निघत चांगलं सक्षम असं आहे 1.5 किलोच्या आसपास 2 किलो आरामात आहे मित्रांनो 2 किलो 5 किलो 5 किलो चिपक म्हणजे चिपक त्याला लावले आता मगाशी येताना बाहेर असं काढला ना माझ्या म्हणजे तसं फायनली सक्सेस फोटो घेतला माझा काय करते गल गल काढताना दाखव गल काढताना दाखव बेकार असतं नाही तुला जमणार कुठं बसलं गल कसं जाईल मगाची चवाली लागले ना मगाशी तो आणला झाला म्हणून निघला नाही काय निघल माझ्या अंगठ्याला अशी डग आमर मासा आला नको अँगल मध्ये आला पाहिजे अजून टाक दहा बारा बकेदम आम्ही बोलो करतो व्हिडिओ याडा गेलो असला आणलाय बोलो त्या दिवशी याच्यापेक्षा मोठी साईज होती खिचते नाही त्या दिवशी आला बोलताना ना दे असं शिवडा पाहिजे असं 5 भेटलं म्हणून ए ते आखी अंधर जाऊन मासा अंधर तो जाऊन ती आखी कुठे ठेवली ती अंजा 31 लागला बैल आलाय का फोटो काढून मिळाला अंदो चावली बघ शाबास आता माझा एक फोटो काढतो बघता मी फिशिंगला जाईल मग तुम्ही फोटो काढा ए ती रॉड घे व्हिडिओ थांबवतो आता व्हिडिओ थांबव मित्रांनो हे बघा या साईजचा मासा मिळाला आहे 2-1.5 किलोच्या आसपास होईल वजन करून दाखवीन तुम्हाला आणि सर्वांना पुन्हा एकदा थँक्स जेवढे सबस्क्रायबर आहेत आपले जेवढे व्ह्युअर्स आहेत कारण का आपलं चॅनल संडेला मॉनिटाईज झाला लास्ट संडेला आणि आणखी सपोर्ट करा एवढाच आणि लाईक करा तर मित्रांनो पुन्हा एकदा मासा उप झालाय जवळ साईजचा मासा आहे बघा म्हणून पिता मासा जर गेला आलाय मारी तुला हे बोबऱ्या बाजूला हेल्प करणार प्रीतम पवार त्याला आपल्याला बोलता येतं का मासा दाखव हे लय मोठा आहे अक्षय पाटील वारणा बघू नको व्हिडिओ दाखव मासा लय मोठा आहे मित्रांनो बघा 6-7 किलो होईल मित्रांनो तिसरा मासा बॅक टू बॅक कॅच मित्रांनो बघा लय मोठी साईज आहे 7-8 किलो मित्रांनो अर्धा किलोच्या आसपास मोठी तर नाही बोलता येणार पण 1 किलोची साईज निश्चिंत असेल आणि आमचं मित्रांनो आजच्या दिवसातला तिसरा मासा फायनली प्रीतम पवार लक्की लागलाय हे मी बोललो मुद्दाम त्याला फसवला पण चांगला लागली साईज किशा मोबाईल ठेवून व्हिडिओ कर माझ्या कुठे होती याच्या का मोबाईल होता तू इथं हातात घेऊन आला तरी बघत बसला आणि मग ब्राईटनेस तर दिसतच नाही ब्राईटनेस या केलेला आधी मी अक्षा व्हिडिओ बनवतो बघा बाकॅडॉननी पकडला आज मासा बघे बघा बापू असा खुश झाला तिकडून बापूला आवाज दिला बापू बघा बापू कसा बघतोय
बाबू कमरा देऊन बघतोय. तर मित्रांनो काय पुंग पुन्हा एकदा मोठी साईज पुंगी वाजवली मित्रांनो. जास्त मोठी आहे आणि ही थोडी कमी आहे. 1 पाऊण किलोच्या आसपास होईल. अजून टाक. चांगली साईज आहे. तर मित्रांनो आता टायमिंग पण आहे फिशिंगचा, त्याच्यामुळं जास्त वेळ न घेता हा मासा ह्या बाजूला घे मित्रांनो. साईज बघा लईच भारी साईज आहे. मस्त साईज आहे ना. मस्त. मग फायनली झाला आता प्रीतमला तो 3 झालं. तर मित्रांनो एवढा चांगला उप झालाय ना का उप पण बघा काढून पण निघत नाही आणि आपल्याकडे आता पकड पण नाहीये. दुसरं काय ऑप्शन नाही. स्क्रू ड्रायव्हर आहे. काढ. अर्धा किलो होईल रे. जास्त होईल अर्धा किलो. अरे बाकी स्पून बघ बापाला घालवलं. तर ही साईज बघा मित्रांनो चांगल्या साईजचा पठाम फिश. रॉड घे इकडे दे. तर मित्रांनो आपण आहे ना रेग्युलर हैदराबादी स्पून यूज करायचो शकुंतला एंटरप्राइजेसचे आणि हा फ्लिपकार्टवरून मागवला मी 264 विथ डिलेवरी चार्ज. हा स्पून मागवला आहे आणि याच्यावर आज रिझल्ट पण चांगला मिळाला आहे. 3 मासे मिळाले आहेत आणि चांगल्या साईजचे आहेत. हैदराबादी स्पूनवर आपण भरपूर केलो पण एवढा रिझल्ट नाही दिला या इयरला. तर बघा ही साईज बघा आणि हे 2 फक्त 3 मासे झाले. बाकी ॲड ऑन. आणि मित्रांनो 4500ची पुमाची बॅग आहे. तिची लायकी बघा कुठे टाकून काढले. अवकाशच नाही तिची ठेवली. अशा लोकेशनला टाकलं तिला. बघा मित्रांनो आजच्या 3 कॅच. एक एकदम छोटी आहे आणि यात 2 वाक्याला द्यायचे. हा लागले का काय नाही बाजूला एक सुद्धा लागत नाही. नुसता गोंगाट असतंय. फक्त मलाच लागता निसत्याला. याचा पण नुसता गोंगाट असतोय. याचा पण नुसता गोंगाट असतोय. प्रत्येक वेळेला पहिला मासा तोच काढतो. हे म्हणा घे जाय. तुम्ही नाही मान नको का व्हिडिओ. आता तसं फेमस होईन का. अक्षवाडीने ते सगळे अक्षवाडीने फिशिंग केले. माझा अक्षवाडील जाय आता लागला ना अक्षवाडील ते बेकार असते. अक्षय पाटील म्हणतो व्याकार असत आता लागला का म्हणतं पण मासा का त्याला लागत नाहीये तो. ट्रॅक होते गोपाळ काय नाही गोपाळ काम काय या असलं ना मासे घालवणार मारू गच्ची धरून मारू. त्या असल्या बस एवढा मला पोपट केला. फिलिंग डागात होती डायरेक्ट जमिनीवर आली 2 सेकंद. कतीला आमची धावत आली तो ना आय काय बोलतो ट्रेडला गुतला तो पण माहित नाही एवढं. याला मारा या बकेला मारा. तर फ्रेंड जवळजवळ आता 6:30 वाजलेत आणि आम्ही फिशिंग थांबवली. अक्षय थोडा ट्राय करतोय. तर हे बघा जवळजवळ 2.5 तो 2 आणि तो सगळे मिळून 3 किलोच्या आसपास मासे होतील आणि चांगली साईज आहे. आज एक मासा एक भरपूर मोठा मिळाला आहे. त्याचा पूर्ण व्हिडिओ आणि फोटो तुम्हाला दाखवतो. जवळजवळ हा माझा आता घेऊन गेला असतो स्पून पकड. तर व्हिडिओ इथंच थांबवतो मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा सपोर्ट करा. तोपर्यंत टाटा बाय बाय. शाबास. काजल किच्चे से बिनारी. तर मित्रांनो आपला एक मासा झाला पार्सल आणि एक मोठा मासा ठेवला बालुनी 500 रुपये आणि हा बघा त्याचा पिल्लू वाटतोय छोटा. त्या डोक्याच्याच एवढा आहे म्हणजे विकला 500 रुपये. इमॅजिन करा ती साईज किती मोठी असेल ही. आई बसली आपली मासे बघत. आपली हत्यारा काम झाला. मासे दिलं फेकून. तर मित्रांनो आलो आता आपण घरी. हे आता आपले रॉड आणि आपला मॅडम आपला छोटा
हा आपला छोटा डॉन आहे कपड्यामध्ये पेसिकडे करते त्याचा. तर मित्रांनो हा बघा कदाचित पुढच्या वर्षी नाही तर त्याच्या पुढच्या वर्षी आपल्या सोबत असणार फिशिंगसाठी. तर मित्रांनो आम्हाला मला रॉड ठेवले ऑर्डरचं सामान आणायला जायचे तो पण नाही अजून आणलं. हां हां जायचंच आहे. डोलं काय मोठं करते अशी मारील ना. तर चला मित्रांनो व्हिडिओ स्टॉप करूया. फिशिंग झाली. बाबू ए बाबू फिश बघ जा.